चला दोस्त हो, अरे चला दोस्त हो, आयुष्याचं गणित करूया सोपं. अरे चला दोस्त हो, आयुष्याचं गणित करूया सोपं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 16 अँड 17 चे वर्ड प्रॉब्लेम्स अभ्यासणार आहेत, जे की डेसिमल फ्रॅक्शन्सच्या मल्टिप्लिकेशन ऑपरेशन आणि डिव्हिजन ऑपरेशनवर आधारित आहेत. पहा, यापूर्वी आपण प्रॅक्टिस सेट 14 मधला क्वेश्चन नंबर 5 ठेवला होता, आठवत असेल तुम्हाला, आयशाचा, कारण तो त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन ऑपरेशन पण आहे. त्यामुळे आपण तो क्वेश्चन या ठिकाणी पहिल्यांदा घेतोय. मी रीड करतो. सी क्वेश्चन नंबर 5. आयशा बॉट 1.80 मीटर ऑफ क्लॉथ फॉर हर सलवार and 2.25 meter for her kurta. If the cloth costs 120 rupees per meter, how much must she pay the shopkeeper? आयशा एका कपड्याच्या दुकानी गेली आहे आणि तिला सलवार कुर्ता शिवायचा आहे. त्यासाठी तिने काय केलं, सलवारसाठी कपडा आणि कुर्त्यासाठी कपडा घेतला आहे आणि त्या कपड्याची पर मीटर कॉस्ट पण दिलेली आहे. तर क्वेश्चन विचारलाय, आयशानं त्या कापड व्यापाऱ्याला किती रुपये दिले किंवा किती रुपये आयशाला द्यावे लागतील. पहा काय काय दिले क्वेश्चन मधलं. जे गिव्हन आहे त्याला आपण शॉर्ट आउट करूयात. आयशानं सलवारसाठी किती क्लॉथ घेतलाय, 1.80 मीटर. क्लॉथ ऑफ कुर्ता 2.25 मीटर. आणि कॉस्ट किती आहे, कॉस्ट ऑफ क्लॉथ पर मीटर ₹120. म्हणजे 1 मीटरला कपड्याची किंमत आहे ₹120. आपल्याला काय फाइंड करायचंय, कॉस्ट ऑफ टोटल क्लॉथ. म्हणजे कॉस्ट टोटल क्लॉथची काढायची, म्हणजे बिफोर आपल्याला टोटल क्लॉथ फाइंड करावा लागेल आणि त्याच्यावरनं कॉस्ट ऑफ टोटल क्लॉथ आपल्याला फाइंड करावी लागेल. टोटल क्लॉथ म्हणजे सलवार आणि कुर्ता मिळून आयशाने किती क्लॉथ घेतला आहे. पहा, टोटल क्लॉथ दोन्ही मिळून आहे, त्यामुळे ॲडिशन करावं लागेल. 1.80 मीटर सलवारसाठी घेतला आहे, प्लस कुर्त्याचा क्लॉथ आहे 2.25 मीटर. आपण व्हर्टिकल अरेंजमेंट करूयात. 1.80, पहा स्पेस ठेवलाय मी डिजिटमध्ये. सेकंड नंबर लिहिताना पॉइंट बिलो पॉइंट लिहा. बिफोर पॉइंट 2 आहेत ते युनिटमध्ये येतील आणि आफ्टर पॉइंट 2 10th प्लेसमध्ये आणि 5 100th प्लेसमध्ये. ॲडिशन करतो, ॲडिशन करूयात. 0 + 5 5, 8 + 2 10, राईट 0, कॅरी 1, पॉइंट बिलो पॉइंट, 1 + 1 2, 2 + 2 4, 4.05 मीटर क्लॉथ आयशानं टोटल घेतला आहे. आता कॉस्ट ऑफ क्लॉथ पर मीटर, एका मीटरच्या कपड्याची किंमत आहे, कॉस्ट आहे ₹120. आपल्याला किती मीटर कपड्याची आता कॉस्ट काढायची, 4.05. म्हणजे 1 मीटरवरनं आपल्याला 4.05 मीटर क्लॉथची कॉस्ट काढायची आहे. म्हणजे 1 वरनं मेनीची आपल्याला कॉस्ट काढायची आहे. म्हणजेच कोणतं ऑपरेशन करावं लागेल, मल्टिप्लिकेशन. त्यामुळं आपण ऑपरेशन करूया. कॉस्ट ऑफ टोटल क्लॉथ इज इक्वल टू, टोटल क्लॉथ किती आहे, 4.05 इंटू पर मीटर क्लॉथची कॉस्ट किती आहे, 120. या ठिकाणी तुम्ही व्हर्टिकल अरेंजमेंट करून करा किंवा रफमध्ये करा आणि आन्सर लिहा. पहा, मी रफमध्ये करतो. 405 इंटू 120, 0 5 जा 0, 0 0 0, 0 4 जा 0, 1 step complete, write a 0, 2 5 जा 10, write 0, carry 1, 2 0 0, so write carry number as it is, 2 4 जा 8, 2 step complete, 2 0 लिहा. का बरं,
कारण आपण 1 नी मल्टिप्लाय करत नाही, आता 100 नी करतोय, कारण 1 चा प्लेस काय 100, 100 चे 2 झिरो इथं लिहिलेले आहेत आपण. 1 5 जा 5, 1 0 0, 1 4 जा 4. रफ मध्ये करायचे आपल्याला हे 0 0 1 प्लस 5 6 8 4, 400 म्हणजे 48,600 आले. 48,600. पण हा डेसिमल फ्रॅक्शन आहे, त्यामुळे आपण काय करतो मल्टिप्लिकेशन मध्ये टोटल डेसिमल प्लेसेस काउंट करून आपण पॉइंट देत असतो. टोटल डेसिमल प्लेसेस किती आहेत या मल्टिप्लिकेशन मध्ये? 2 प्लेसेस आहेत, म्हणून 1 2 आफ्टर 2 प्लेस पॉइंट दिला. म्हणजे आयशाला किती रुपये द्यावे लागतील? ₹486. आपण या ठिकाणी सेंटेन्स मध्ये आन्सर लिहूया. आपल्याला आन्सर लिहिता येईल सी पेड किंवा सी मस्ट पे ₹486 द शॉपकीपर. म्हणजे आयशाला शॉपकीपरला किती रुपये देणं आवश्यक आहे? शॉपकीपरला 486 रुपये. सेट 16 चा क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करूया. मी रीड करतो. वीरेंद्र बॉट 18 bags of rice, each bag weighing 5.250 kilogram. How much rice did he buy altogether? If the rice costs 42 rupees per kilogram, how much did he pay for it? क्वेश्चन काय म्हणतोय? वीरेंद्रनं 18 बॅग्स ह्या तांदळाच्या घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक बॅगचं वेट हे 5.250 किलोग्रॅम आहे आणि 1 किलो तांदळाची कॉस्ट किंमत आहे 42 रुपीज. तर क्वेश्चन मध्ये विचारलंय सगळ्या बॅगचं वजन किती आणि सगळ्या बॅगच्या तांदळाची किंमत किती. त्यामुळे आपल्याला काय काय फाइंड करायचंय पहा. या ठिकाणी आपण क्वेश्चन मधली जी इन्फॉर्मेशन आहे त्याला शॉर्ट आउट करून लिहूया. टोटल बॅग्स किती आहेत राईसच्या? 18 आहेत. वेट ऑफ वन बॅग किती आहे? 5.250 किलोग्रॅम. कॉस्ट ऑफ 1 किलोग्रॅम राईस किती आहे? ₹42. वेट ऑफ 18 बॅग्स आपल्याला फाइंड करायचं आहे आणि कॉस्ट ऑफ 18 बॅग्स आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे टोटल जे वेट येणार आहे तेवढ्या किलोग्रॅमची कॉस्ट आपल्याला फाइंड करायची आहे. आपण स्टार्ट करूयात. पहा 1 बॅगची या ठिकाणी वेट दिलं आहे, त्याच्यावरनं 18 बॅगचं वेट फाइंड करायचं आहे. म्हणजे 1 वरनं मेनीचं वेट आपण फाइंड करतोय, म्हणजेच कोणतं ऑपरेशन करावं लागेल? मल्टिप्लिकेशन. त्यामुळं वेट ऑफ 18 bags is equal to पर बॅग वेट किती आहे? 5.25 किलोग्रॅम इंटू अशा किती बॅग्स आहेत? 18. तुम्ही डायरेक्ट ऑपरेशन करा, व्हर्टिकली करा किंवा रफ मध्ये करून पहा. मी या ठिकाणी रफ मध्ये करतो आणि नंतर इकडे लिहितो. तुम्ही व्हर्टिकली इथं पण डायरेक्ट करू शकता. 18 चा टेबल मला येतो त्यामुळे डायरेक्ट 18 ने मल्टिप्लाय करेन मी. 18 0 0, 18 5 जा 90, राइट 0, कॅरी 9, 18 2 जा 36 प्लस 9 45, राइट 5, कॅरी 4, 18 5 जा 90 प्लस 4 94. सो 94,500 हे आन्सर आहे का? नाही. काय राहिलंय? डेसिमल फ्रॅक्शन इथे असल्यामुळं आन्सर मध्ये टोटल डेसिमल प्लेसेस पाहून आपल्याला पॉइंट द्यावा लागेल. किती दिसत आहेत टोटल डेसिमल प्लेसेस? तुम्हाला 3 दिसत आहेत. त्यामुळे आन्सर मध्ये युनिट पासनं फ्रॉम युनिट किती प्लेसेस नंतर आपण पॉइंट देणार? 3. 1 2 3. इट्स आन्सर. म्हणजे 18 बॅगचं वेट किती आलं?
94.500 किलोग्रॅम. आता आपल्याला कॉस्ट काढायचा आहे. कॉस्ट ऑफ टोटल बॅग्स म्हणजेच 18 बॅग्स. 1 kgचं कॉस्ट किती आहे? 1 किलो तांदळाची किंमत आहे 42 रुपीज. आपल्याला काढायचं आहे आता 94.500 किलोग्रॅम राईसची कॉस्ट. त्यामुळे काय करावं लागेल? 1 वरनं मेनीची आपल्याला कॉस्ट काढायची आहे म्हणजेच मल्टिप्लिकेशन आलं. सो 94.500 इंटू 42. रफ मध्ये करा, व्हर्टिकली करा. आता मी इथे व्हर्टिकली करून दाखवतो, तुमच्या मनावर आहे. 94.500 इंटू 42 200. इथे मल्टिप्लिकेशन ऑपरेशन करताना पॉईंट द्यायची गरज नाही, नंतर आपण डायरेक्ट आन्सर मध्ये पॉईंट देऊयात. 200 200 2 5 जा 10 राईट 0 कॅरी 1 2 4 जा 8 प्लस 1 9 2 9 जा 18. 1 स्टेप कंप्लीट. गिव्ह 0 कारण 4 ने आपण मल्टिप्लाय करतोय का नाही? आता 40 ने करतोय म्हणून 0 आला. 40 ला 0. 4 0 0 4 0 0 4 5 जा 20 राईट 0 कॅरी 2 4 4 जा 16 प्लस 2 18 राईट 8 कॅरी 1 4 9 जा 36 प्लस 1 37 0 0 0 9 8 प्लस 8 16 राईट 6 कॅरी 1 1 प्लस 1 2 प्लस 7 9 3. आता आन्सर जे आला आहे त्याच्यामध्ये काय करणार आपण? पॉइंट देणार. किती प्लेस नंतर पॉइंट येईल? टोटल पॉवर मल्टिप्लिकेशन मध्ये टोटल डेसिमल प्लेसेस किती आहेत? 3. त्यामुळे आन्सर मध्ये पण 3 प्लेस नंतर पॉइंट देऊयात. 1 2 3 पॉइंट. कॉस्ट आहे त्यामुळे रुपीज मध्ये असते, त्यामुळे युनिट वापरूयात रुपीज. म्हणजेच या ठिकाणी वीरेंद्रला किती रुपीज द्यावे लागणार आहेत? 3969. त्यामुळं स्टेटमेंट लिहूयात, सेंटेन्स मध्ये लिहूयात. वीरेंद्र पेड रुपीज 3969. क्वेश्चन नंबर 5 आपण पाहूयात. रीड करतो मी. वेदिका has 23.50 meters of cloth. She used it to make 5 curtains of equal size. If each curtain required 4 meters 25 centimeters to make, how much cloth is left over? पहा, क्वेश्चन दिला आहे. क्वेश्चन मधनं जे इन्फॉर्मेशन आहे, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपण शॉर्ट आउट करूयात. पहा, वेदिका काय करते? 5 पडदे शिवत आहे. कर्टेन म्हणजे पडदे. वेदिकाकडे क्लॉथ किती आहे? वेदिका हॅज 23.50 मीटर क्लॉथ आहे आणि तिला त्याच्यापासनं 5 पडदे शिवायचे आहेत आणि प्रत्येक कर्टेनची साईज इक्वल आहे. बरोबर आहे. ईच कर्टेन रिक्वायर्ड क्लॉथ. एक पडदा बनवण्यासाठी किती क्लॉथ लागत आहे? 4 मीटर 25 सेंटीमीटर. त्यालाच मला पॉइंट देऊन कसं लिहिता येईल? 4 मीटर आहे, 4 पॉइंट. आपण पाहिलेलं मीटर सेंटीमीटर म्हटलं की किती डेसिमल प्लेसेस? 2. त्यामुळं 4.25 मीटर हा एक पडदा बनवण्यासाठी लागणारा क्लॉथ आहे. मग आपल्याला काय फाइंड करायचंय? 5 कर्टेन्स रिक्वायर्ड क्लॉथ. तर 5 पडदे बनवण्यासाठी किती कपडा लागेल आणि ते 5 पडदे बनवल्यानंतर जर शिल्लक कपडा राहत असेल तर तो किती? लेफ्ट क्लॉथ आपल्याला फाइंड करायचा आहे. स्टार्ट करूयात आपण. पहा, एका कर्टेन साठी किती कपडा लागतोय? 4 मीटर 25 सेंटीमीटर म्हणजेच 4.25 मीटर. असे किती पडदे बनवत आहे वेदिका? 5. म्हणजे 1 वरनं आपल्याला 5 कर्टेन्स बनवायचे आहेत. 1 कर्टेन्सचं क्लॉथ दिला आहे, 5 कर्टेन्सचं क्लॉथ फाइंड करायचं आहे.
1 वरनं मेनीचं क्लॉथ फाइंड करतोय, म्हणजेच इथं ऑपरेशन मल्टिप्लिकेशन. सो 5 कर्टेन्स रिक्वायर्ड क्लॉथ इज इक्वल टू 1 कर्टेनला किती लागतं 4.25 इंटू असे किती कर्टेन्स बनवतोय आपण 5. मल्टिप्लिकेशन करा, डायरेक्ट करा, रफ मध्ये करा, व्हर्टिकली करा, तुमच्या मनावर आहे. मी डायरेक्ट करतोय या ठिकाणी, म्हणजे वेगवेगळ्या मेथड तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतोय. 5 5 जा 25, राईट 5 कॅरी 2, 5 2 जा 10 प्लस 2 12, राईट 2 कॅरी 1, 5 4 जा 20 प्लस 1 21. आणि आन्सर मध्ये डेसिमल पॉइंट द्यायला विसरायचं नाही. टोटल किती डेसिमल प्लेसेस दिसत आहेत या मल्टिप्लिकेशन ऑपरेशन मध्ये 2. आन्सर मध्ये पण 2 डेसिमल प्लेसेस नंतर पॉइंट देऊयात. आफ्टर 2 डेसिमल प्लेसेस फ्रॉम युनिट, त्यामुळं 1 2 पॉइंट, म्हणजे वेदिकाला 5 कर्टेन्स बनवण्यासाठी 21.25 मीटर कपडा लागणार आहे. वेदिकाकडे टोटल किती क्लॉथ आहे 23.50, म्हणजे शिल्लक राहणार आहे कपडा वेदिकाकडे. तर तो किती आहे असा क्वेश्चन आहे. सो वेदिका हॅज लेफ्ट क्लॉथ, वेदिकाकडे किती क्लॉथ राहणार आहे. आता शिल्लक राहणारा म्हणजे कोणतं ऑपरेशन आहे ना सबस्ट्रॅक्शन. त्यामुळं टोटल वेदिकाकडे क्लॉथ होता 23.50, त्याच्यातनं 5 पडदे बनवण्यासाठी किती क्लॉथ लागला आहे 21.25 मीटर. आता राहिलेला शिल्लक असणार म्हणून सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन आहे. तुम्हाला हॉरिझॉन्टल करता येत असेल करा, व्हर्टिकली करा. आपण व्हर्टिकली करूया. 23.50, सेकंड नंबर लिहिताना पॉइंट बिलो पॉइंट लिहा. बिफोर पॉइंट युनिटमध्ये 1 येतील आणि टेन्स मध्ये 2 येतील. आफ्टर पॉइंट 10th मध्ये 2 आणि 100th मध्ये 5. सबस्ट्रॅक्शन करतोय. पहा आपल्याला पेअर्स दिसत आहेत. 0तनं 5 सबस्ट्रॅक्ट करता येणार नाही, त्यामुळे बरो करावं लागेल. सो हिअर 4, 10 minus 5 5, 4 minus 2 2, point as it is, 3 minus 1 2 and 2 minus 2 0. म्हणजे वेदिकाकडे किती कपडा शिल्लक राहील 5 कर्टेन्स बनवल्यानंतर 2.25 मीटर. त्यामुळं आन्सर लिहूयात आपण सेंटेन्स मध्ये. वेदिका has left, Vedika has 2.25 meter cloth left over.